आपण त्यांना PDF करून व्हाट्सअप जर त्यांना कॉपी पाहिजे ते काय समजलं मी काय बोलतो हिंदू बोलू नाही, माझं मत एवढंच आहे की आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे। ते ध्यास घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली व कल्याण लोकसभेमध्ये गेल्या 2 आठवड्यापासून प्रत्येक शनिवार रविवार आपण मेडिकल कॅम्प या लोकसभेच्या कानाकोपऱ्यात घेतो आहे, जेणेकरून कुठलाही नागरिक या नागरिक सेवेपासून वंचित राहू नये आणि खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर पुढेही घेतले जाणार आहे। आपण सभापती सुद्धा देखील राहून गेलेले आहात। महापालिकेचे 2 रुग्णालय शासकीय रुग्णालय आहेत, पण तिथे अद्यावत असून सुविधा नाही आहे। कल्याण डोंबिवलीकरांना अजूनही मुंबईला जावं लागतं आहे। मुख्यमंत्री आपल्या ठाण्यामधले आहेत, तर आपण त्यांच्याशी याबाबत काय बोलणार आहात? कारण शासकीय दर्जा जे सिव्हिल हॉस्पिटल तिची मागणी करणार आहात। नाही, या हॉस्पिटल्समध्ये तर मेटर्निटी आणि लहान मुलांच्या सुविधा आपण देतोच आहे। आता डोंबिवलीचं जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण NICU सुरू करतो आहे लवकरच, त्याचं टेंडर झालं आहे, सगळं सुरू करतो आहे। त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी आणि हार्टच्या रिलेटेड कार्डिॲक रिलेटेड आपण एक हॉस्पिटल विजय सेलच्या वरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण एक हॉस्पिटल करतो आहे। जसं कळवा हॉस्पिटलला कॅशलेस सेवा आहे की त्यांनी रुग्णांनी फक्त तिथे जायचं आणि त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं, ते करतो आहे। त्याचबरोबर सुतिकागृहाचं काम देखील सुरू झालं आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे। आणि डोंबिवलीकरांना टर्शरी केअर म्हणजे इथं तुम्ही असं जर सांगितलं ॲडव्हान्स ज्या रुग्णसेवा आहेत त्या लवकरात लवकर मिळतील। आणि आपलं जे सुतिकागृह आहे तिथे काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलचा देखील कायापालट करण्याचं काम आम्ही करणार आहोत। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व दीपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज डोंबिवलीमध्ये आपण महाआरोग्य शिबिर घेतो आहे। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना ऑपरेशन्स असतील, म्हणजे हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, हे सगळे ऑपरेशन्स आपण मोफत करतो आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी ब्लड टेस्ट, तुमचे चष्म्याची तपासणी व मोफत औषधं। नागरिकांना आज आरोग्यसेवेची गरज आहे, आरोग्यसेवा खूप महाग झालेल्या आहेत, त्याच्यासाठी आरोग्यसेवाची जी गरज आहे ती पुरवण्याचं काम आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून व दीपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण करतो आहे। आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आज या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे। आज आपण इथे ECG पण करतो आहे, लोकांना मोफत महिन्याभराची औषधं देतो आहे। आणि जी जेनेरिक मेडिसिन्स आहेत जी लोकांना महिन्याभराची लागतात, डायबिटीस असेल, शुगर असेल किंवा BP ची मेडिसिन्स असेल, ती देखील आपण फ्री देतो।